शहाणा कोल्हा आणि भोळसट कोंबडी. एका जंगलात एक हुशार कोल्हा राहायचा. तो नेहमी चतुराईने आपली भूक भागवत असे. एके दिवशी त्याला जोरदार भूक लागली, पण त्याला काही खायला मिळेना. तेव्हा त्याने एक युक्ती शोधली. तो एका शेताच्या जवळ गेला आणि तिथे त्याने एका भोळसट कोंबडीला पाहिले. कोल्हा मोठ्या गोड बोलण्यात म्हणाला, "अगं कोंबडीबाई, तुला माहिती आहे का? आता जंगलात एक मोठा सण साजरा केला जाणार आहे. त्या सणात सर्व पक्ष्यांना आणि प्राण्यांना आमंत्रण दिलं जात आहे. तुला पण मोठ्या मानाने बोलावलं आहे." कोंबडीला हे ऐकून खूप आनंद झाला. तिने विचारले, "खरंच का? मला तिथे जायला आवडेल, पण मी कशी जाऊ?" कोल्हा म्हणाला, "अगं, मी तुला तिथे घेऊन जाईन. फक्त तू माझ्या पाठीवर बस." भोळी कोंबडी लगेच कोल्ह्याच्या शब्दावर विश्वास ठेवून त्याच्या पाठीवर बसली. कोल्ह्याने संधी साधून झाडीतल्या एका शांत ठिकाणी कोंबडी केलं. तिथे पोहोचताच त्याने कोंबडीला पकडले आणि तिला खायला घेतले. पण अचानक तिथे एक कुत्रा आला आणि भुंकू लागला. कुत्र्याला पाहताच कोल्हा घाबरून कोंबडीला तिथेच सोडून पळून गेला. कोंबडीने आपला जीव वाचवला आणि पुढे ठरवले की कोणाच्याही गोड बोलण्यावर पटकन विश्वास ठेवायचा नाही. शिक्षण: कधीही अति भोळसरपणा करू नये आणि अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये.